लेस बोर झालं ग पाणी पडून राहिलं लय बोर झालं घरी. अय पायल, एक काम कर बरं, टीव्ही चालू कर बरं एकदा. कशाला करायची टीव्ही चालू? अहो टीव्ही कशाला चालू करत असते ते पण माहित नाही तुला, कशाला करत असते चालू? कशाला करत असते चालू? मला नाही माहित, सांगा ना. अहो आज काम नाही तर लय बोर झालो मी, बसू बसू लय बोर झालो. अहो टीव्ही चालू कर ना. अहो टीव्ही चालू केली की टीव्ही पाहिजे ना मी, तेवढं तरी कर मग मला जर. अहो रिक्कम कशाला टीव्ही चालू करायची? तशी पहा ना, तशी का दिसत नाही का रिक्कम बिल वाढन ना. हा बापा पाय तू आता तो म्हणणं ऐकणंच लागेल ना. ये पैसे वाचवतील तू, ब्युटी पार्लरला तुला पैसे खर्च लागत नाही, काही घ्यायचं साड्या घ्यायचं म्हणत तुला पैसे लागत नाही. आता बिल भरलेलेच पैसे लागणार आहे ना, त्याच्यामुळे तो ऐकवाच लागल. पाहतो बापा मी तशीच टीव्ही, काही नाही करत चालू. पावर तशी का पहा ना तुम्ही, आपल्याला पैसे लागन हो, लय बिल येतं. ते जाऊ द्या, मग मी आपल्यासाठी मस्त चांगला स्वयंपाक करते. हा जाय मग कर स्वयंपाक. वय हा करते, मी किती भारी स्वयंपाक करते व. हो ना, लय भारी स्वयंपाक करते ना. दररोज मी जेवाच्या वेळेस देवाचं नाव घेतो, नंतरच पहिला घास उचलतो. लय भारी बनवते तू स्वयंपाक. खरंच काय व, एवढा भारी स्वयंपाक बनवते काय मी? मग मी ना आज मस्त त्यापेक्षा पण भारी स्वयंपाक बनवते व. बाबा काय भारी स्वयंपाक बनवती. कधी भाजी जाळती, कधी भाजी खरट करते, कधी तिखटच करते, कधी चालूच राहते तिच्यावर. कधी कधी भाजीत पाणी बी राहत नाही, तसंच खा. काय सुस्त्या. आता म्हणती भारी बनवती, आज किती भारी बनवती बापा. आता का नुसती कोळशाच खायला लावती, काय करणार. मी आता स्वयंपाकाच्या अगोदर त्याला सगळ्यांनी चाच ठेवते, तोपर्यंत तरी दम मारत नाही तर मग परत नाही भोवती चालू राहीन की स्वयंपाक झाला नाही, स्वयंपाक झाला नाही. आज ना त्यापेक्षा स्वयंपाक भारी करते मी. एवढं हेच आवडतं त्याला माझ्या हातचं. पायल काय करून राहिली व? आई चहा ठेव राहिले काहून? मला बी तू एक कप. आई व कोणता कप ठेवू? हा ठेवू का हा ठेवू? अव कोणता पण ठेव, पण मला त्यामध्ये चहा अन्न टाकून खाली प्यायले. आई तुम्ही एवढ्या म्हाताऱ्या झाल्या पण तुम्हाला कळत नाही का चहा पिता असते खात नसते म्हणून? बाई आकाशला बायको लयच भारी करून आणली. हाव का बाई, एवढी भारी काय मी? कशी दिसते सांगा बरं मग. हवय बुरा काय म्हणलं बाई तुम्ही? हवय हिरोईन वाणी म्हणलं, फक्त विचारू नको की कोणत्या पिक्चर मध्ये. काय बापा ही बाई आता स्वयंपाक करायला जायले. इथं बोर झालो मी. आता ती स्वयंपाक कशी करते, भारी करते म्हणजे किती भारी करते. आता टीव्ही पाहायची नाही म्हणती, चालू करायची नाही, बिल येईल ते कामी. आता इथं बोर झालो. आता हिना मोबाईल कुठं ठेवला, चार्जिंगला लावा सांगितला होता बापा. तेच तरी बोर होत तर मोबाईल तरी पाहतो. अरे चार्जर तिथे, मोबाईल कुठं ठेवला हिना. आता काय बाई बापा. अय पायल, मोबाईल कुठं ठेवला होता? चार्जिंगला लावेले वा. हवा चार्जर तिथे आहे तर मग मोबाईल कुठे लावेल चार्जिंगला तो? अहो फ्रीज मध्ये लावेले. काय बाई बापा, ये डोक्यावर पडेल काय करू, फ्रीज मध्ये लावतात ते मोबाईल चार्जिंगले. तुझे बाई जागा नव्हती का टाकायले, फ्रीज मध्ये टाकला तर. होती ना आई. मग कशाला मोबाईल चार्जिंगला लावला फ्रीज मध्ये? तुला डोकं आहे का नाही? हाय म्हणून तर मोबाईल तुमचा चार्जिंगला लावला ना फ्रीज मध्ये. अहो बाहेर किती तपतो तो, किती गरम होतो. फ्रीज मध्ये लावला चार्जिंगला जाता तो थंड राहील ना, गरम होणार नाही. तेवढं पण कळत नाही तुम्हाला? वाई तू बाजूला पाहते बा, मोबाईल थंडागार झाला का, त्याचा बरफ झाला बापा. झाला का बा थंडागार? हाव ना, झाला नाही मग मोबाईल थंडागार झाला आणि हिच्या सोबत लग्न करून मग आयुष्य थंडागार झालं. पायल आपल्या घरी आज पाहुणे येऊन राहिले, जरा नीट वाग बरं. हा चांगला नेटवर्क नाही तर कशी ना आमचा अपमान. आई व मी ना नीटच वागते तुमच्या सोबत, पण मी किती पण नीट वागले तरी ते तुम्हाला उलटच वाटतं. आता काय करू बरं आई, तुम्ही सांगाले कटाळीला गेली. अहो तू नाही कटाळी बाई, मी कटाळलो तुझ्याशी लग्न करून. आता पद्धतशी बोलते माणसाशी. मी पद्धतशीरच बोलते त्याच्या सोबत, मला तेवढं पण कळत नाही का तुम्ही चालले मला सांगायला तर? तू तर काहीच सांगायचं काम नाही व, तू तर लय जास्त हुशार आहे. यायचे काय कोणत्या पाहुण्याचं घर आहे का कोणी घरात? आई पाहुणे आले बोलते, आवाज येऊ राहिले. हा पाहुणे आलो आलोच. हो हाय पाहुणे घरात, या या. राम राम. राम राम. या पाहुणे बसा या. हा पाहुणे हो बसतो. काय चालू आहे पाहुणे तुमचं काम? काम काय आता हेच शेतीतले काम. आपल्या शेतकऱ्याला काय हेच करावं लागतं काही की शेतीत. हा बरोबर म्हणा तुमचं बी. हेच तर काम चालू आहे जेव्हा आपल्या पाहुणे लावल्याचे, मग काय करा. गावाला शेती ठेवायला गेलाच नाही आपण. हो ना, विलाजच नाहीये ना. पायल पाणी आणून पाहुणे आले. हा आणते हो पाणी. देवा लवकर पाणी, पाहुणे आले. आई व फक्त पाहुण्यालाच नको पाणी, येईल नको नेऊ का? येणे घेणार का पाणी आई? सांगा बरं तुम्ही मला. अव दे ना त्याला बी पाणी, दे ना त्याला का तो नाही का? हाय नाही त्याला तोंड नेते मग पाणी. पण आई तुम्ही सांगा बरं, त्याला मी साधं पाणी नेऊ का आरोचं पाणी नेऊ? फिल्टर का तुपल्या बापाला लावले का आपल्या घरात?
माझ्या बापांनी लावेल आई फिल्टर, माझ्या नवऱ्याने लावेले. माया तुझे साधन यायचं असलं तर साधन ये ना तर फिल्टरचं नाही पण लवकर नाही. हा नाही ते आई लवकर पाणी पाहुणे यायला. त्या पाहुण्याला पण काही काम धंदे राहत नाही काय करून उठले सुटले चालले. रिकाम काम शिल्लक काम वाढतं. आणि आजी तर चांगलं बोलायला गेलं चांगलं विचारायला गेलं ते उलटच सांगते. कसे करून सगळे सारखेच आहे. हे घ्या मामा पाणी. हे घ्या हो तुम्ही पण. मामा तुम्ही मला सांगा बरं की तुम्ही चहा घेऊन जाणार आहे का जेवून जाणार आहे? अरे बाळा सकोले विचारत असता का? मी याच्यासाठी विचारलं मामा मला स्वयंपाक करायला बरं पडेल ना, तयारी करणं पडेल ना स्वयंपाकाची. वा तू काय होईना चहा ठेव ना, बाकी पाहता नंतर काय करता बरं मग मी अगोदर चहा ठेवते. पोरगी डोक्यावर पडेल का अशी विचारत असते का गाव नाही आले? मला माहित नाही हो कोणती डोक्यावर पडेल का काय त्या डोक्यात जाईल. पाहुणे आले ते पेशंट चहा ठेव. हो आई ते एक तर पाहुण्याला स्पेशल चहा ठेवते. तुम्हाला नाही घ्यायचं चहा? तर आम्हाला बी ठेव. मग स्पेशल कशाला म्हणून राहिले? तुम्हाला सगळ्यालाच ठेवते ना, कोणाला सोडत नाही. सगळ्याला मी चहा ठेवते. रिकामा अजून गॅस ना होईल ना. ठेव माया तुला कसा ठेवायचा तर ठेव. हा ठेवताय ना. मग काय खिजुरायला लागले तुम्ही एवढ्या? हे घे चहा घ्यावं. हे घेऊन एकदा पाहुण्याच्या पाया पडून घे. मी नाही पडत पाहुण्याच्या पाया. मी कोण पडी? मी काही गलती केली नाही. तुम्ही गलती केली असाल तर तुम्ही पडा. पागल तुला समजतं का? आता ती देव भाऊ तुला आई माहित आहे की नाही काही? म्हणजे व काय राहते? अव पाहुणे म्हणजे हे देवासारखे राहते. हाव काय व? मग वर मी पडते व. हे देवा माझ्या नवऱ्याला आणि सासूला थोडीफार तरी बुद्धी दे. मी किती चांगले वागले तरी शेवटी ते मला खरंच म्हणते. तुम्हालाच माहिती देवा की मी किती चांगली आहे. यायला माझ्यासारखी पोरगी शोधूनच सापडली नसती. खरंच ना बाई, खरंच आले मी काय पोरगी शोधूनही सुद्धा सापडी नसते.